राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय। जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत अशी टीका फडणवीसांनी केली। पुराव्यासह राहुल गांधींचे आरोप फेटाळणारा फडणवीसांचा लेख हा प्रकाशित झालाय। राहुल गांधींचा लेख छापणाऱ्या 3 वृत्तपत्रांमध्येच मुख्यमंत्री फडणवीसांचा हा लेख आहे। यूपीए सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर करत फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर दिले। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। त्यांनी पुन्हा एकदा खोटा बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं स्वातंत्र्य वाढली, 16 नाही 76 लाख वाढली। 82 विधानसभांमध्ये 12,000 बूथवर जर आपण विचार केला की एका बूथवर 600 वोट, एका मिनिटाला 1 वोट, तसे 3 मिनिटं लागतात। याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 10 तास लागतील त्याला। नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं याच्याबद्दल, त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे। इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही। त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे। त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे। त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता। 6 महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं 6 महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा? एकतर्फी हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे, या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली। मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही। मी मगाशी सांगितलं की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरुद्ध तुफान उभं केलं होतं, त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि माननीय देवेंद्रजींनी आजच्या लेखामध्ये स्पष्टपणे सारे संदर्भ दिले आहेत। कसं कसं या ठिकाणी निवडणूक आयोगाचं गठन झालं, कसं कसं काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त नेमले, त्यानंतर आमच्या सरकार आल्यावर देवेंद्रजींनी आजच्या लेखात आपण जर बघितलं दिसेल, मी त्यावर जास्त जाणार नाही, पण आता ते पुन्हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते या ठिकाणी हा प्रयत्न करतात आहे। लोकशाहीच्या अनुषंगानं आणि वाचवण्याच्या अनुषंगानं, टिकवण्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित करतात तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही। त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात, अमित शहा देतात, याचा कालच आपण उहापोह या ठिकाणी केलेला आहे। आता कालचे सर्व जे संदर्भ आहे त्यावर पुन्हा भाष्य करण्याची कुठलीही आवश्यकता नाही। तुर्तास आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक लेख लिहिला आहे आणि तो संपूर्ण गोंधळलेला अशा परिस्थितीत लिहिला आहे। विचारलेले प्रश्न काय, आपण सांगता काय?